नमस्कार मित्रांनो, राहुल टुरिझममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण विरारमध्ये द्वारकाधीशचं नवीन मंदिर बघणार आहोत. सुंदर कोरीवकाम, शांत वातावरण आणि भगवान श्रीकृष्णाची भव्य मूर्ती. मनाला इतकी शांती देणारी जागा, विरल अनुभव आहे. जर तुम्ही विरारला येणार असाल तर ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या. तर चला मग पाहूया विरारचं द्वारकाधीश मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आणि आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड. तर तुम्हाला मित्रांनो आता गुजरातच्या द्वारकाधीश मंदिराला जायची गरज नाही, कारण आता आपल्या मुंबईच्या विरारमध्ये सेम तसंच मंदिर आता आपण कुंभारपाड्याच्या इथे झालेलं आहे. तर आता आपण तिकडेच चाललेलो आहे. तर बघूया आपण जाऊन. आणि जर युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण जाऊया तिकडे. आणि इथे कसं यायचं तर तुम्हाला मी सांगणार आहे थोडक्यामध्ये. तुम्ही लोकल पकडून सरळ विरारला या, आणि विरारवरून बाहेर पडलात की बस स्टॉप आहे. बस स्टॉपवरून पर पर्सन 20 रुपये तिकीट काढून तुम्ही कुंभारपाडापर्यंत यायचं. आणि कुंभारपाड्याला येईपर्यंत तुम्हाला 20-25 मिनिटं लागतात. 10 किलोमीटर आहे. आणि कुंभारपाड्यावरून 2 किलोमीटर मंदिर आतमध्ये आहे. तर चला आता आपण ते द्वारकाधीशचं मंदिर पाहूया. आणि सगळ्यांनी बोला राधे राधे. तर आता श्री द्वारकाधीश मंदिर विरार या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. आणि इथून आपण आता एंट्री करणार आहोत आतमध्ये. तर तुम्हाला इथे पाण्याची आणि चायची फ्री सुविधा आहे. आणि आता आपण मंदिराकडे जाऊया. कारण आता आपण इथं आलेलो आहे. आणि ह्या भावाने बघा, खरंच म्हणजे ह्या मंदिरासारखं स्केच बनवलेले आहे. तुम्हाला दाखवतो एकदम ओरिजिनल सारखी. हे बघा काय भावाने बनवले आहे स्केच, बघून घ्या तुम्ही. जबरदस्त. आणि आपल्या समोर हे बनवणारे कलाकार आहेत. भाई क्या नाम आहे तुम्हारा? माझं नाव सचिन पवार आहे. सचिन पवार. मी इथेच ह्याच कॉलेजमध्ये शिकतोय, इन्स्टिट्यूटमध्ये. आणि खरंच म्हणजे तुम्हाला किती किती टाइम लागला बनवायला स्केच? 4-4.5 तास लागले. खरंच खूप छान असे स्केच आहे. आणि खरंच म्हणजे आम्हाला पण असं भारी वाटतं की स्केच बनवल्याबद्दल. धन्यवाद भाई. थँक्यू. असंच काहीतरी करत राहा नवीन. ओके. विरारच्या पवित्र भूमीवर उभं असलेलं हे भव्य मंदिर श्री द्वारकाधीश मंदिर म्हणजे फक्त एक देवस्थान नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि भारतीय संस्कृतीचं जीवन प्रतीक आहे. गुजरातमधील मूळ द्वारका नगरीतील श्री द्वारकाधीश मंदिराच्या स्थापत्यशैलीवर आधारित पारंपरिक नगर पद्धतीने घडवलेलं हे मंदिर दगडी शिल्पकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हजारो भक्तांची आस्था, सेवा आणि योगदान एकत्र येऊन ही सुंदर वास्तू उभी राहिली आहे. येथे विराजमान झालेले भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश रूपात आपल्या भक्तांना सुख, शांती, समाधान आणि समृद्धी देण्यासाठी सदैव येथे उपस्थित आहेत. हे मंदिर केवळ दर्शनासाठी नाही, तर भजन, कीर्तन, सत्संग, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमासाठी एक केंद्र म्हणून उभारले गेले आहे. आज विकारांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे की भगवान द्वारकाधीशांचं दिव्य रूप आपल्या शहरात साकार झालं आहे.
तर आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण जी ही लाईन लावलेली आहे ती वरती जाण्यासाठी आपल्याला एक मंदिर आहे महालक्ष्मीचं. ते आपण दर्शन करून खाली येऊया. तर वरती जाऊन बघूया कशी मूर्ती आहे, काय आहे ती. तर आपल्याला आतमध्ये सोडलेलं आहे. पण लक्षात ठेवा की इथे वयस्कर म्हणजे म्हातारे लोक आहेत त्यांना वरती सोडत नाही. कारण इथे रिस्की आहे थोडं जाण्यासाठी. हे बघा असं तुम्हाला शिडीने जावं लागतं. तर आता आपण वरती पोहोचलेलो आहे आणि मूर्ती बघूया आता कशी आहे ती आतमध्ये. तर हे बघा ही अशी इथे मूर्ती आहे. बाकी काय वरती एवढं हे नाही. एवढीच मूर्ती आहे. तर आता आपण चला आपण जाऊया खाली आरामात आणि आता आपण खाली उतरण्यासाठी चाललोय. या मंदिराचं बांधकाम पारंपरिक पद्धतीने काल्या व घडीव दगडात करण्यात आलेलं असून त्याचा प्रत्येक कोपरा आपल्याला प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्याची आठवण करून देतो. मंदिराचा गाभारा, सभामंडप, प्रवेशद्वार आणि शिखर ही सर्व रचना अत्यंत भव्य व आकर्षक आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वेगळीच आध्यात्मिक शांततेचा अनुभव मिळतो. हे मंदिर म्हणजे श्रद्धाळूंसाठी एक ऊर्जा केंद्र आहे, जिथे मन शांती, सकारात्मकता आणि भक्तीचा अनुभव मिळतो. भविष्यात येथे विविध धार्मिक उत्सव, जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, भक्ती संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातील. पिढ्यानपिढ्या हे मंदिर विरार शहरातील भक्तीचा दीपस्तंभ बनून उजळत राहील. तर कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ आणि जर आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशीच एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.